पण पूर्णपणे जी आर्थिक स्थिती देशासमोर आहे, एक संकट आहे आणि हे कबूल करावं लागेल. प्रॉब्लेम काय आहे, आम्ही कबूल करायला तयार नाही आहोत की ह्या पूर्ण संकटच्या पूर्वी पण देशात एफडीआय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ती कमी झालेली. आपल्या देशातून फॉरेन इन्व्हेस्टर्स बाहेर जायला जात होते. खरा प्रश्न असा आहे की आपली जी ग्रोथ आहे ती हळूहळू कमी होत चालली आणि त्याचं कारण काय, हा प्रश्न अजूनपर्यंत आपले जेवढे अर्थशास्त्री आहेत तो हाच प्रश्न विचारतात आहे. आणि आपण नेहमी म्हणतो फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी, तेही ते म्हणतात खोटं आहे, कारण की आमचा बेस लो होता म्हणून आपण आपल्याला वाटतं की आम्ही फास्टेस्ट ग्रोईंग आहोत. आणि हा आता एक चौथा त्यांच्यावरती एक धक्का बसलेला आहे. त्यांचं काय होणार, त्यांना कोण प्रोटेक्ट करणार, हे महत्वाचे प्रश्न आहेत. जेव्हा तुम्ही लोकांना सांगणार की कोविड सारखी स्थिती होऊ शकते तर लोक घाबरणार ना. हा जो संकट आहे हा लोकांना लोक घाबरली आहे. खरं सांगायचं लोक घाबरली. आर्थिक स्थिती आर्थिक संकट आहे देशासमोर. तर हा जो प्लॅनिंगचा जो अभाव आहे आणि कम्युनिकेशन कुठे, लोकांसमोर तुम्ही कम्युनिकेट करा ना. कोण कम्युनिकेट करा, कुठलाही मंत्री अजूनपर्यंत आला नाही आणि म्हणाला की हा आमचा प्लॅन आहे, 3 महिन्यात आम्ही 100 दिवसाचा हा तुमच्या समोर आम्ही एक प्लॅन ठेवतोय. पण काय झालंय ना, आपले जे राजकारण आहे ते ह्या इंस्टाग्राम मध्येच फसलं आहे. एक डिबेट होत नाही. हा सर्वात मोठा प्रश्न आज देशासमोर आहे आणि त्याच्यावरती डिबेट करत नाही. हिंदू मुस्लिम करत असतात. हे बघा साहिल, काय सांगायचं, हा जो युग आहे हा रील्सचा युग आहे, इंस्टाग्राम शॉर्ट्सचा युग आहे. आणि लोकांपर्यंत जर लोकांना आकर्षित जर करायचं असेल तर तुम्हाला रील्स करावे लागतील. आम्ही पत्रकारही नव्हे पण प्रधानमंत्रीही करतात. हे काय, हे रील होती, दिस वॉज एंटरटेनमेंट तुम्ही म्हणू शकता. हे काही कुठे डिप्लोमसी नव्हती, पण एक दाखवायचा प्रयत्न केला की प्रधानमंत्री आणि जॉर्जिया मेलोनी यांचे जे संबंध आहेत ते चांगले आहेत. एक पियुष पांडे, स्वर्गीय पियुष पांडे जे ऍडव्हर्टिजमेंटचे गुरु होते, त्यांची एक ऍड होती, कॅडबरीची ऍड, तुला आठवण असेल, कुछ खास है. ती चॉकलेटची ऍड असते. कोण क्रिकेट खेळतं आणि मग कोण धावत येतं ग्राउंडवर चॉकलेट घेऊन येतं. तर तसं आपल्या प्रधानमंत्रींनी एक चॉकलेट दिलं मेलोनीना आणि लोक खुश आहेत. आता लोक हे बघणार नाही की भारत आणि इटलीमध्ये काय अग्रीमेंट्स कुठले झाले, डिप्लोमसी कशी झाली आहे, प्रधानमंत्रीच्या रोमच्या व्हिजिटमध्ये त्यांना काय यश कुठं मिळालंय. लोकांच्या मनात एकच आहे की प्रधानमंत्री आणि जॉर्जिया मेलोनी यांचं कॉम्बो जे आहे, कॉम्बो पॅकेज तुम्ही म्हणा, हे लोकांना आवडलंय. आणि विरोधी पक्षांना एक विरोधी पक्ष तर विरोधच करणार ना. अशा वेळी जेव्हा एका आठवड्यात 2 वेळा फ्युएलचे प्राइसेस वाढले आहेत, आजही बघा जी किंमत झाली रुपयाची 96-97 झाली आहे. तर विरोधी पक्ष प्रश्न विचारणार ना. राहुल गांधी रायबरेलीमध्ये आहेत आणि प्रधानमंत्री रोम मध्ये आहेत. जेव्हा राहुल गांधी विदेशात असतात आणि प्रधानमंत्री भारताच्या दौऱ्यात असतात ते राहुल गांधीला बीजेपीचे लोक प्रश्न विचारतात की राहुल गांधी तुम्ही काय करताय तिथे युरोपमध्ये, जेव्हा तुम्हाला भारतात व्हायला पाहिजे, ते प्रश्न विचारणार. पण काय झालंय ना, आपले जे राजकारण आहे ते ह्या इंस्टाग्राम मध्येच फसलं आहे. एक डिबेट होत नाही. म्हणजे आजच्या तारखेत खरं डिबेट व्हायला पाहिजे की अशा क्षणी जिथे फ्युएलचे प्राइसेस वाढले, रुपी कमजोर झालंय, ह्याच्यावरती आर्थिक स्थिती जी आहे त्याच्यावरती कोण डिबेट करत नाहीये. साहिल जोशी पण आज मुंबई तक वर काय म्हणतात, मिलोनी और मोदी. आता मोदीजी म्हणू शकतात, तो गाणं होतं ना कुली नंबर 1, तुझे मिरची लगी तो मैं क्या करू. हे सगळं पण हे ड्रामा झालाय, हे एंटरटेनमेंट आहे. तुम्ही त्याला जास्त सिरियसली घेऊ नका. हे सगळं एका प्रमाणाने एंटरटेनमेंटच्या जगाचं आहे. पॉलिटिक्स एकदम हलकं झालंय आणि हे त्याचं उदाहरण आहे. आम्ही नेहमी म्हणतो पत्रकारितेत सिली सीझन, म्हणजे मे जून मध्ये जास्ती बातमी नसतात, गरमी खूप असते, मग पाऊस येतो. पण त्या कारणामुळे लोकांकडे ते स्टोरीज पण नाहीये, पार्लमेंट नाहीये, इलेक्शन संपले. चला मोदी आणि मेलोनीचे जो फोटोग्राफ आहे त्याच्यावरती पूर्ण डिबेट करू. आज तक पण करणार आणि मुंबई तक पण करणार. नाही, याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत राजदीप. म्हणजे एक तर आपण या दृष्टीने बघितलं पाहिजे की आज काँग्रेसचे प्रवक्ता माझ्या एका शो मध्ये म्हणत होते की पंतप्रधान काय झूम मिटिंग करून या सगळ्या मिटिंग्स का नाही करत आहेत, त्यांना परदेशात जायची काय गरज. एका बाजूला असंही म्हटलं जाते. तुम्ही राहुल गांधींचं मगाशी उदाहरण दिलं, पण मला खरोखरच हे विचारायचं आहे की पंतप्रधानांनी या काळामध्ये विदेश दौरे केले पाहिजेत की नाही केले पाहिजे. तुम्ही यापूर्वी सुद्धा बघितलेलं आहे, ऑस्टेरिटीचं त्यांचं जे बचत करण्याचं जे त्यांचं आव्हान आहे ती गोष्ट वेगळी, आणि या गोष्टी वेगळ्या पद्धतीने बघितल्या पाहिजेत की सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक गोष्टीकडे एकाच
नजरेने बघणं आवश्यक आहे, कारण त्याच्यावरच सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे. नाही असं आहे साहिल, काही जे दौरे असतात अत्यंत आवश्यक असतात. आता अशा परिस्थितीत तुम्ही अबुधाबीला गेले, म्हणजे युनायटेड अरब एमिरेट्सला गेले, ती एक महत्वाची मला वाटतं एक महत्वाची व्हिजिट होती, कारण की भारत आणि युएईच्या मध्ये जे संबंध झाले ते अजूनही मजबूत झाले आणि जी वेस्ट एशियाची प्रॉब्लेम आहे इराण आणि अमेरिकेच्या मध्ये, तिथे वेस्ट एशियाचा एक मोठा रोल आहे, युएईचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्वीडनला जाता किंवा नेदरलँडला जाता, तुम्ही विचारू शकता की गरज होती का. मला वाटत नाही की तुम्ही झूम कॉल करू शकता. तुम्ही जेव्हा देशाच्या पंतप्रधानांची भेटत आहात किंवा प्रेसिडेंटची भेटत आहात, ते झूम वर चालत नाही, पर्सनल टच पाहिजे. पण तुम्हाला हा प्रश्न नक्की विचारू शकता की खरी जायची गरज होती का या क्षणी, जेव्हा तुमच्या समोर एक मोठी आर्थिक स्थिती निर्माण झाली, एक क्रायसिस आहे. त्या आर्थिक क्रायसिसच्या मुळे तुम्हाला भारतातच राहायचंय का, की बाकी मंत्री करू शकतात, वित्त मंत्री करू शकतात, निर्मला सीतारामन, प्रधानमंत्री भारतात राहून काय करणार, हाही एक प्रश्न आहे. की तुम्ही जेव्हा विदेशी दौऱ्यात गेला त्याचा तुम्हाला रिटर्न काय मिळतोय, तुम्हाला त्याचा फायदा काय मिळतोय. तुम्ही जर कुठला सेमीकंडक्टर डील करत असाल नेदरलँड्स बरोबर, ते तुम्ही तुमचे जे इंडस्ट्रीजचे ब्युरोक्रॅट्स आहेत ते पण जाऊ शकले असते. हे प्रश्न बरोबर आहे. पण काय झालंय की आजच्या परिस्थितीत एक असं एक वातावरण तयार झालंय की प्रधानमंत्री काय करो तरी तुम्ही त्यांना कोचणार, नाही करो तरी कोचणार. आणि मेलोनी बरोबर एक फोटोग्राफ घेतला ते चालतं, मला त्याच्यात जास्त काही इम्पॉर्टन्स मी ह्याला देणारच नाही. मी परत म्हणेन साहिल, हे फक्त इंस्टाग्राम रील साठी होतं, साहिल जोशींना आकर्षित करणं की प्रधानमंत्री इटलीमध्ये आहेत. जर हे रील झालं नसतं तर शो पण झालं नसतं. नाही, मला कळलं पण हे पण तेवढंच खरं आहे ना की राहुल गांधींनी सुद्धा त्या रीलवरती प्रतिक्रिया दिली. चॉकलेट वाटतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. नाही बरोबर, कारण महागाई नाही कारण की म्हणजे ज्या पद्धतीने राहुल भारतीय गांधीला जनता पार्टी advantage मिळाला ना. सिलेंडर घेऊन 2014 पूर्वी रस्त्यावर उतरत होती भारतीय जनता पार्टी, तसं सिलेंडर घेऊन रस्त्यावर उतरण्यापेक्षा त्यांनी सुद्धा सोशल मीडियावरती या बाबतीमध्ये ट्विट करणंच पसंत केलेलं आहे. आणि त्याच्यावरच तर पूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे आताच्या परिस्थितीत. नाही माझं म्हणणं आहे, विरोधी पक्षांना पूर्ण हक आहे की तुम्ही सरकारची टीका करणार की महागाई वाढली आहे आणि तुम्ही विदेशी दौऱ्यावर जाताय. मी तेच म्हणतो ना, जर राहुल गांधीने हे केलं असतं, ते युरोपमध्ये असते, तर त्यांची टीका सत्ता पक्षनी केली असती की राहुल गांधी काय करतात, इलेक्शन संपले, गेले समर हॉलिडेसाठी, आता विरोधी पक्ष करतात आहे, तर तुम्ही म्हणताय का करताय. त्यांची जबाबदारी आहे, ते विचारणार ना प्रश्न. जे आज मल्लिकार्जुन खरगेंनी काही प्रश्न विचारले, त्यांनी पण ट्विट केलंय. काय झालंय, आज आपलं राजकारण पण ट्विटरवरच गेलंय. एका काळी लोक रस्त्यावर उतरायचे महागाईच्या काळात, आता कोण रस्त्यावर पण उठत नाही, जात नाही, गरमी खूप आहे, तर लोक ट्विट करतात. आता ट्विटरवर खरगेजींनी काही महत्वाचे प्रश्न उठवलेत, महागाईचे प्रश्न आहेत, नीटचा प्रश्न, हे सगळे मोठे प्रश्न आहेत आणि ह्याच्यावरती डिबेट व्हायला पाहिजे. शरद पवार मोठी गोष्ट म्हणाले मध्ये की जर तुम्हाला एवढा मोठा संकट तुमच्या समोर आहे तर तुम्ही ऑल पार्टी मीटिंग का नाही बोलवते. ऑल पार्टी मीटिंग तुम्ही बोलवायला पाहिजे, पण तुम्ही ऑल पार्टी मीटिंग बोलवणार नाही तुम्ही. आणि जर मग तुम्ही मेलोनीला भेटायला जाणार तर नक्की विरोधी पक्ष प्रश्न विचारणार ना. नाही, पण त्याच वेळेस शरद पवार आता काल काय म्हणाले की पंतप्रधान परदेशात जाऊन देशाची प्रतिष्ठा वाढवत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांच्या बरोबर असलं पाहिजे. आता पवारांचं नक्की कुठलं स्टेटमेंट मी समजून घ्यायचं तेच मला समजत नाही. आताच कालचं स्टेटमेंट आहे, म्हणजे आता बीजेपी ते स्टेटमेंट दाखवते की बघा शरद पवार स्वतः काय म्हणतायत त्याच्यामध्ये. परवा त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की दोन्ही नाही पण दोन्ही स्टेटमेंट खरे आहेत पवारांचे. पवारांचं म्हणणं की पवार साहेबांचं म्हणणं की प्रधानमंत्री विदेशच्या दौऱ्यावर भारतची प्रतिष्ठा वाढवतात, हे तेही खरं आहे. पण प्रधानमंत्री ऑल पार्टी मीटिंग घेत नाहीये जेव्हा एवढा मोठा आर्थिक संकट तुमच्या समोर आहे, तेही खरं आहे. दोन्ही खरं आहे. दोन्ही जे प्रतिक्रिया शरद पवारांनी केले ते खरे प्रतिक्रिया, त्याच्यात काही म्हणजे आक्षेप घ्यायची अशी काही स्थिती नाही. मला वाटतं की आपण पण आपले जे नेते आहेत, जर राहुल गांधी बोलले नसते तर विरोधी पक्षांचे काही जे समर्थक म्हणाले राहुल गांधी कुठे, वाय इज ही नॉट लिडिंग द कॅम्पेन. राहुल गांधींनी ट्विटरचा वापर केला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी प्रधानमंत्रीवर काही प्रश्न विचारले आहेत. पण लोकांना मला वाटतं काय एंटरटेनमेंट झालंय, कारण की लोकांना वाटतं चलो या इंस्टाग्राम मध्ये प्रधानमंत्री आणि मेलोनी, काय ते मेलोडी काय म्हणाला ते चॉकलेट मेलोडी ठीक आहे, मेलोडी ठीक आहे. आता बघा, प्रधानमंत्री सोशल मीडियाचा पूर्ण वापर नेहमी करतात आणि आताही नाही, गेल्या 10, 12, 15 वर्षापासून करतात. राहुल गांधी आता हळूहळू शिकतात की सोशल मीडियाचा कसा वापर करायचा आणि राहुल गांधींनी पण वापर केलाय प्रधानमंत्रीवर टीका करून आणि त्याच्या कारणामुळे कमीच्या कमी डिबेट सुरू झालाय. नाहीतर आज लोक काही चॅनल्स आहेत जिथे प्राईम टाइमवर महागाईवर डिबेटच होत नाहीये. हा सर्वात मोठा प्रश्न आज देशासमोर आहे आणि त्याच्यावरती डिबेट करत नाही, हिंदू मुस्लिम करत असतात. त्या कारणामुळे हा महत्वाचा आहे. लोकांनी ह्याच्यावर फक्त ट्विटरवर नाही, टीव्हीवर, समाजात किंवा रस्त्यावर डिबेट करावा की
महागाई जी झाली आहे त्याच्यासाठी सरकारला जे जिम्मेदार ठेवायचं की जे इराण आणि युएसच्या मध्ये झालंय त्याच्यामुळे हे वाढलेत पेट्रोलचे दाब, हे सगळे प्रश्न आहेत. पण ह्याच्यावरती गंभीरपणे डिबेट करावी, फक्त एक ट्विटरवर ट्विट करून चालणार नाही. मला राजदीप, दोन गोष्टी मला आता तुम्हाला कारण आता महागाईचा मुद्दा निघालाय, त्याच्यावरच हा मुद्दा व्यवस्थित करणं आवश्यक आहे. आताच आपण जर बघितलं तर जानेवारी पासून एप्रिल पर्यंत जो कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणतो आपण, तो वाढत 3.48% येऊन पोहोचलेला आहे, जो 2% सुद्धा कमी होता जानेवारी महिन्यामध्ये. म्हणजे हळूहळू महागाई वाढते ही गोष्ट आपल्याला स्पष्टपणे दिसते. पेट्रोल डिझेलचे भाव हे 100 रुपयाच्या पलीकडे गेलेले आहेत. काही राज्यांमध्ये तर ते 110च्या पलीकडे सुद्धा गेलेले आहेत. म्हणजे बिहार सारख्या राज्यामध्ये सुद्धा 110च्या पलीकडे पेट्रोलचे भाव गेलेले. आपण वेगवेगळ्या म्हणजे आजच बातमी आली की केरळमध्ये 4 रुपयाने दुधाचे भाव वाढवण्यात आले, मुंबईमध्ये 5 रुपयाने ब्रेडचे भाव वाढवण्यात आले, वडापाव महाग झालेला आहे. या म्हणजे अशा अनेक गोष्टी आपल्याला सध्याच्या काळामध्ये बघायला मिळत आहेत. तुम्ही अनेक इकॉनॉमिस्टची काही दिवसांपासून चर्चा करताय. त्या दिवशी मी नीती आयोगाचे जे व्हाईस चेअरमन आहेत त्यांच्याबरोबर तुमचा इंटरव्ह्यू पण बघितला. अरविंद सुब्रमण्यम जे चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर होते पंतप्रधान मोदींचे, त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीला त्यांनी सांगितले की विदेशी मुद्रा भांडारचा प्रश्न नाहीये, हा प्रश्न खरं तर लाईव्हलीहूड म्हणजे आजीविकेचा प्रश्न खरं तर निर्माण झालेला आहे, अफोर्डेबिलिटीचा प्रश्न निर्माण झालाय, हेही त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हे खरोखरच फक्त युद्धामुळे होत आहे? सरकारकडे काही ठोस उपाय आताच्या परिस्थितीमध्ये दिसत आहेत का? सध्या सरकार प्रेशर न वाढवता जेवढं शक्य तेवढं त्या पद्धतीने अपील करून, बचतीचं अपील करून या मुद्द्यांकडनं दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत? हे बघा साहिल, जे आता होतंय त्याची मला वाटतं पूर्णपणे आपण सरकारवर टीका करू शकत नाही. जगभरात जे फ्युएलचे जे प्राइसेस आहेत, पेट्रोलचे प्राइसेस आहेत, डिझेल, ते वाढतात आहे. कित्येक देशात ते 40-50% वाढलेले आहेत. भारतात ते आता 4-5% वाढलेत. पण जगभरात झाले कारण की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझहून 80% आपलं तेल जे येतं ते तिथून येतं, ते थांबलं गेलंय 1 महिन्यापासून. तर तो कारण आहे. पण ह्याच्या एक महत्वाचा प्रश्न असा आहे की ह्या पूर्ण संकटच्या पूर्वी पण देशात एफडीआय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ती कमी झालेली. आपल्या देशातून फॉरेन इन्व्हेस्टर्स बाहेर जायला जात होते आणि त्या कारणामुळे संकट फक्त आपण हे बघू शकत नाही की महागाई आता सुरू झाली आहे. खरा प्रश्न असा आहे की आपले जी ग्रोथ आहे ती हळूहळू कमी होत चालली आणि त्याचं कारण काय? हा प्रश्न अजूनपर्यंत आपले जेवढे अर्थशास्त्री आहेत तो हाच प्रश्न विचारतात आहे. माझ्या एका प्रोग्रामवर सुरजित भल्ला होते, ते पण मोदीजींच्या सरकारचे जवळचे आहेत. ते म्हणाले की मी एवढ्या वर्षात आपली इकॉनॉमिक सिच्युएशन एवढी खराब दिसलेली नाहीये. ते फक्त गेल्या 4 आठवड्याबद्दल बोलत नाहीये. गेल्या 1 वर्षापासून एक प्रॉब्लेम सुरू झालाय, संकट आहे की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट देशात येत नाहीये. आणि खरा प्रश्न जो आहे, आणि हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे जो प्रणव सेन देशाचे जे चीफ स्टॅटिस्टिशियन त्यांनी विचारलाय की खरा जो धक्का बसलेला आहे ते जे लहान उद्योग आहेत, एमएसएमई, त्यांना अगोदर डिमॉनिटायझेशन म्हणजे नोटबंदीचा त्यांना नुकसान झाला, जीएसटीचा झाला, कोविडचा झाला आणि हा आता एक चौथा त्यांच्यावरती एक धक्का बसलेला आहे. त्यांचं काय होणार? त्यांना कोण प्रोटेक्ट करणार? हे महत्वाचे प्रश्न आहेत. आपण फक्त बघतो की 80 पैसे पेट्रोल वाढले, डिझेल वाढले. जर इराणचं युद्ध असंच चालू राहिलं तर नक्की वाढतील किंवा त्याच्या कुठलीही सरकार असो, मग ती बीजेपीची असो पण काँग्रेसची असो. पण पूर्णपणे जी आर्थिक स्थिती देशासमोर आहे, एक संकट आहे आणि हे कबूल करावं लागेल. प्रॉब्लेम काय आहे? आम्ही कबूल करायला तयार नाही आहोत. 5-6 महिन्यापूर्वी सरकारचे जे लोक आम्हाला सांगितले गोल्डी लॉक्स मोमेंट, सोना होगा देश का. आता तोच सुरजित भल्ला मला म्हणतोय की विकसित भारत हा शब्दच वापरू नका की आणि आपण नेहमी म्हणतो फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी, तेही ते म्हणतात खोटं आहे. कारण की आमचा बेस लो होता म्हणून आपल्याला वाटतं की आम्ही फास्टेस्ट ग्रोईंग आहोत. तर मोठे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सुटवायचे आहेत. आता गेल्या काही दिवसात निर्मला सीतारामन कुठे दिसत पण नाहीये. अजूनपर्यंत एक महत्वाची प्रेस कॉन्फरन्स पण त्यांनी केली नाहीये. तुम्ही कुठल्या ब्युरोक्रॅटला लोकांच्या समोर ठेवताय? तर हे महत्वाचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी मला वाटतं जे शरद पवार म्हणाले ते खरं आहे. ऑल पार्टी मीटिंग बोलवा, सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घ्या. ते का नाही होत या देशात? आता एका काळी ते नेहमी व्हायचं, आता ते होत नाही आणि त्यामुळे हा जो अविश्वासचा माहोल आहे त्याच्यामध्ये लोक ट्विटरवर जातात आणि एकामेकावर टीका करतात. राजदीप, आपल्या बरोबर अनय जोगळेकर जाऊन आर्थिक समस्या सॉर्ट आउट होणार नाही. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. रोहित चंदावरकर आणि अनय जोगळेकर आपल्या बरोबर जॉईन झालेत आणि मला माहिती आहे की तुम्हाला निघायचं म्हणून जाण्यापूर्वी फक्त मला अजून एक छोटी गोष्ट तुम्हाला विचारायची की या सगळ्या परिस्थितीमध्ये ही गोष्ट खरी आहे की पंतप्रधानांनी आतापर्यंत औपचारिकरित्या देशासमोर येऊन कुठल्याही पद्धतीने स्टेटमेंट केलेलं नाहीये. त्यांची आतापर्यंत जी स्टेटमेंट्स आहेत ती कुठल्या ना कुठल्या समारंभामध्ये त्यांनी आवाहन केलेलं आपल्याला बघायला मिळतंय, अपील केलेलं आपल्याला बघायला मिळतंय. पण जी समस्या आहे ती जशीच्या तशी लोकांसमोर ठेवणं हे आतापर्यंत झालेलं नाही.
यापूर्वी त्यांनी 2 स्टेटमेंट केलेली आहेत, एक लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर, आणि त्यामध्ये त्यांनी सुतोवाच केलेलं होतं की कोविड सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आता लिटरली अर्थाने कोविड सारखी परिस्थिती म्हणजे लॉकडाऊनचा अर्थ काही लोकांनी घ्यायचा प्रयत्न केला, पण आर्थिक स्थिती असं म्हणण्याचा प्रयत्न कुठेतरी पंतप्रधानांचा त्यावेळेस होता. हा त्याचा अर्थ आपण काढता येऊ शकतो. पण त्यानंतर 3 महिने उलटून गेलेले आहेत, कारण ते बजेट सेशन होतं त्या काळामध्ये त्यांनी त्या पद्धतीचं स्टेटमेंट केलेलं होतं. आता 3 महिने उलटून गेलेले आहेत. युद्धाची स्थिती काय होईल याची कुठलीही गॅरंटी नाहीये. तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने निर्मला सीतारामन आतापर्यंत पुढे आलेल्या नाहीयेत. कॉमर्स मिनिस्टर भारताचे अजूनपर्यंत पुढे येऊन सांगत नाहीयेत की नक्की व्यापाराची काय परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. पेट्रोलियम मंत्र्यांनी CIIच्या व्यासपीठावर जाऊन ही गोष्ट सांगायचा प्रयत्न केला की आता ऑइल कंपन्या खूप जास्त दिवस हा शॉक सहन करू शकणार नाहीत. तोपर्यंत सरकारकडनं हेच सांगितलं जात होतं की इतर देशांनी किमती वाढवलेल्या आहेत, आम्ही किमती वाढवायला तयार नाही आहोत. सरकारकडे कुठल्याही पद्धतीने काही स्पेसिफिक प्लॅन तयार आहे का? कारण अजूनही हे युद्ध कधी संपेल याची कुठलीही शाश्वती आत्ताच्या परिस्थितीमध्ये देता येणं शक्य नाहीये. ही गोष्ट आता सगळ्यांना कळून चुकली. अगदी 100%. आणि जर प्लॅन असेल तर लोकांसमोर ठेवा ना, किंवा जसं मी परत म्हणतोय, ऑल पार्टी मीटिंग बोलवा. आता काय झालंय की एक अजितच्या जंजीर पिक्चर मध्ये अजितचा डायलॉग आहे, लिक्विड ऑक्सिजन. लिक्विड हमें जीने नहीं देगा, ऑक्सिजन हमें मरने नहीं देगा. दर 4-5 दिवस तुम्ही काय करणार? 40 पैसे 50 पैसे तुम्ही किंमत वाढवताय. लोकांना आता कळत नाहीये करायचं तर करायचं काय. तुम्ही लोकांना म्हणताय की तुम्ही सोनं घेऊ नका, तुम्ही विदेशी दौऱ्यावर जाऊ नका. असा पण प्रचार होता की विदेशी दौऱ्यावर टॅक्स लावणार आहे सरकार. मग नरेंद्र मोदी स्वतःना पहिल्यांदा ट्विटरवर येऊन त्या पत्रकाराच्या रिपोर्टवर, CNBच्या त्या पत्रकाराच्या रिपोर्टला डिनायल द्यावं लागलं. आणि लोक घाबरली आहे. जेव्हा तुम्ही लोकांना सांगणार की कोविड सारखी स्थिती होऊ शकते तर लोक घाबरणार ना. मला हे कळत नाही. नॉर्मली प्रधानमंत्री लोकांना म्हणजे त्यांचा मोराल बूस्ट करतात. हे त्याच्यात नरेंद्र मोदी खूपच म्हणजे प्रख्यात आहे. म्हणजे लोकांना कसं त्यांना एक मनोबल त्यांचा वाढवायचा. पण आता बघा ना, आता लोक घाबरली आहे. पॅनिक रिॲक्शन बघा, मार्केटची स्थिती बघा. मार्केटमध्ये किती लोक आता म्हणतात की आम्हाला अस्थिरता आहे, या युद्धमुळे एक अस्थिरता आहे. पण तुम्ही त्या अस्थिरताला वाढवताय. कारण की जोपर्यंत तुम्ही लोकांसमोर जाणार नाही आणि म्हणणार की होणार आहे, म्हणजे तुमचा प्लॅन काय आहे, तुमचा प्लॅन A काय आहे, प्लॅन B काय आहे, हे तुम्ही म्हणत नाही. 4-5 आठवड्यापूर्वी हरदीप पुरी म्हणाले, डोंट वरी, वी आर फुल्ली इन कंट्रोल. 5 आठवड्यापूर्वी, कारण की इलेक्शन होते बंगाल आणि आसाम आणि इतर तामिळनाडू आणि केरळमध्ये, तेव्हा तुम्ही म्हणाला नाही ऑल इज वेल, सब चंगासी. तेव्हा सब चंगासी. इलेक्शन झाले की आता तुम्ही संपले की आता तुम्ही म्हणताय नाही आर्थिक संकट आहे देशासमोर. तर हा जो प्लॅनिंगचा जो अभाव आहे आणि कम्युनिकेशन कुठे, लोकांसमोर तुम्ही कम्युनिकेट करा ना. कोण कम्युनिकेट करा? कुठलाही मंत्री अजूनपर्यंत आला नाही आणि म्हणाला की हा आमचा प्लॅन आहे, 3 महिन्यात आम्ही 100 दिवसाचा हा तुमच्या समोर आम्ही एक प्लॅन ठेवतोय. आणि जोपर्यंत तुम्ही करणार नाही, अशीच जी अस्थिरताची स्थिती आहे. त्याच्यामुळे मला वाटतं हा जो संकट आहे हा लोक घाबरली आहे. खरं सांगायचं, लोक घाबरली आहे. ही गोष्ट खरी आहे.